Hello, dear students. We are learning General Science, Class 8, Chapter number 2, Health and Diseases. In today's video, we are going to study non-infectious diseases. Okay, तुम्हाला आठवते आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलेलो होतो? इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये आपण थोडेफार जे डिसीजेस मागच्या वेळी आपण रेबीज घेतलेला होता, त्यानंतर डेंग्यू स्टडी केलेला होता, स्वाईन फ्लू. ओके, तर हे डिसीजेस आपण स्टडी केलेले होते. आता आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस स्टडी करणार आहोत. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग की जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत किंवा त्यांचा प्रसार होत नाही. तर आता आपण पाहूयात इथे. लेट अस स्टार्ट. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस विच डू नॉट अकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. असे डिसीजेस की जे इन्फेक्शन म्हणजे संसर्गामुळे किंवा बॉडी कॉन्टॅक्टमुळे पसरत नाहीत, स्प्रेड होत नाहीत, अशा डिसीजेसला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतो. सच डिसीजेस अरायजेस इन ह्युमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. आता असे जे डिसीजेस आहेत ते काही कारणामुळे मग त्या व्यक्तीमध्ये तयार होतात. तर आपण पाहूया हे कोणकोणते डिसीजेस आहेत. वन बाय वन वी आर गोइंग टू स्टडी. नंबर 1 इज कॅन्सर. व्हॉट इज कॅन्सर? आता हे कॅन्सर काय असतं बरं? आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी जे एखादी गाठ आपण कधीतरी ऐकलेलं असेल की ती म्हणजे काय, कॅन्सरची गाठ असते. तर मग इथे पाहूयात ॲक्च्युली काय कॅन्सर असतो. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. पहा, जी अनकंट्रोल्ड किंवा ॲबनॉर्मल सेलची ग्रोथ आहे, ओके, खूप जास्त प्रमाणात सेल्स म्हणजे ज्या पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये, जो पेशंट आहे तर त्याच्या शरीरामध्ये अचानक खूप जास्त प्रमाणात पेशीची ग्रोथ होणे, त्यांची वाढ होणे म्हणजेच कॅन्सर असतो. ओके, तर हा जो ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट. आता मग हा जो ग्रुप ऑफ सेल्स आहे किंवा म्हणजे अनेक सेल्स जर सेल्सची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात झाली तर तिथे एक गाठ आल्यासारखी तयार होते. आणि ती गाठ म्हणजे काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. ओके, इट इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. ती जी कॅन्सरची गाठ आहे त्याला मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हटलं जातं. कॅन्सर कॅन अकर इन व्हेरियस ऑर्गन्स. आता कॅन्सर कुठे कुठे आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतो ह्युमन बिईंग्सच्या? तर लंग्समध्ये, माउथमध्ये, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. ओके, तर अशा सगळ्या ह्या बॉडी ऑर्गन्समध्ये कॅन्सर होऊ शकतो. आता पुढे रिझन्स. मग कॅन्सर होण्यासाठी काय कारणं आहेत? कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड. लॅक ऑफ फायबर कंटेंटमध्ये कोण येतं? फ्रूट्स आणि लिफी व्हेजिटेबल्स आहेत, तर त्यांची कमतरता असणे म्हणजे ते आपण जास्त प्रमाणात न खाणे, त्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, ओके, आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. पहा, आता हे रिझन्स काय आहेत? तर कन्झम्पशन ऑफ टोबॅको म्हणजे तंबाखू, त्यानंतर पुढे गुटखा असं दिलेलं आहे. स्मोकिंग, खूप जास्त स्मोकिंग केल्यामुळे किंवा अल्कोहोलिझम, ड्रिंक जास्त केल्यामुळे, किंवा लॅक ऑफ फायबर्स. आपल्या जे रोजच्या दैनंदिन आहारामध्ये, ओके, आपण फायबर्स घेतले पाहिजेत. फायबर्स म्हणजे काय? की जे तंतुमय अन्नपदार्थ आहेत म्हणजे जसे की फ्रूट्स आहेत, लिफी व्हेजिटेबल्स आहेत, तर यांची जर कमतरता आपल्या अन्नामध्ये असेल तर त्यामुळे पण आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यानंतर एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड की जसं पिझ्झा, बर्गर वगैरे जे आहेत फूड जास्त प्रमाणात जर आपण बॉडीमध्ये इंटेक झाला त्याचा, तरी पण कॅन्सर होऊ शकतो. आणि काही जे कॅन्सरचे म्हणजे आहे प्रकारचे काही कॅन्सर्स आहेत तर ते हेरिडिटीमुळे पण होतात. म्हणजे हेरिडिटरी पिढ्याने पिढा एखाद्या प्रकारचा कॅन्सर काही पिढ्यांमध्ये तो होतच असतो. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. ओके, म्हणजे अगोदरच्या काही पिढ्यांमध्ये जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल तर पुढच्या काही पिढ्यांमध्ये होण्याची शक्यता असू शकते. ओके, आता पुढे सिम्पटम्स. आता कॅन्सर झाला हे ओळखायचं कसं? त्याची लक्षणे काय? नंबर 1, क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग. पहा, क्रोनिक कफ खूप जास्त प्रमाणात खूप काळापर्यंत जर कफ असेल एखाद्या व्यक्तीला, त्यानंतर हॉर्स व्हॉइस म्हणजे आवाजामध्ये पण बदल होणे किंवा स्वॅलोईंग गिळताना त्रास होणे. नंबर 2 रिझन, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन्स म्हणजे एखाद्या ठिकाणी गाठ किंवा सूज येणे आणि ती कमी न होणे. म्हणजे बरेच उपाय करून देखील ते इन्फ्लेमेशन तसंच राहणे. देन नंबर 3, लंप्स इन ब्रेस्टमध्ये गाठीसारखे म्हणजे लंप तयार होणे, अनेक सेल्स एकत्र येऊन अशी गाठ तयार होणे. नंबर 4, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, खूप जास्त प्रमाणात वेट लॉस होणे, वजन कमी होणे. ओके, तर हे सगळे रिझन आहेत. आता इथे पहा, ऑलवेज रिमेंबर बॉक्समध्ये तुम्ही इथे दिलेलं आहे कंट्रोल्ड डाएट
हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ कॅन्सर्स. पहा, जर डाएट कंट्रोलमध्ये ठेवलं ना तरी पण काही प्रकारचे कॅन्सर न होण्यास मदत होते. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडरेट ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. जर कॅन्सर क्युअर करायचा असेल, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला असेल आणि तो बरा करायचा असेल, तर तिथे एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज रेग्युलरली करायला पाहिजे आणि ट्रीटमेंट जी आहे ती रेग्युलर घेतली पाहिजे. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, च्युईंग, स्मोकिंग. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इथे काय करायला पाहिजे, तर टोबॅको, तंबाखू न चघळणे आणि स्मोकिंग न करणे. ओके, तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या घरी जर कोणी असं काही करत असेल तर त्यांनाही ते समजावून सांगितलं पाहिजे. ओके, त्याच्यावरतीच इथे पहा, डू यू नोमध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे. जर कॅन्सर हा एक डिसीज एखाद्या व्यक्तीला झाला तर ट्रीटमेंट कशी किंवा डायग्नॉस कसं करायचं, तर व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी. पहा, आता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं कॅन्सरचं डायग्नॉसिस, निदान करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील, वेगवेगळे टेक्निक्स ह्यापैकी वापरावे लागतील. काही ठिकाणी CT स्कॅन करावं लागेल किंवा MRI स्कॅन, मॅमोग्राफी. ब्रेस्ट कॅन्सरचं जर डायग्नॉस करायचं असेल तर मॅमोग्राफी करावी लागते. बायोप्सी आर युज्ड इन डायग्नॉसिस ऑफ कॅन्सर. इन केस ऑफ ट्रीटमेंट along with conventional modes like chemotherapy, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी. मग आता कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी काय करावं लागतं, कधी किमोथेरपी, रेडिएशन द्यावे लागतात, रेडिएशनची थेरपी आणि सर्जरी म्हणजे ऑपरेशनसुद्धा करावं लागतं. मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. तर ह्या कॅन्सरचा जो डिसीज आहे ना, याच्यामध्ये आणखी खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला म्हणजे आता तर नाही पण इथे दिलेल्या नाही, पण अजून खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे क्युअर करण्यासाठी, कॅन्सर क्युअर करण्यासाठी. ओके, आता पहा, नेक्स्ट जो डिसीज आहे तो आहे डायबिटीज. डायबिटीज म्हणजे आपण म्हणतो ना, साखर खूप जास्त प्रमाणात घेऊ नका, किंवा एखाद्याला साखर आहे, शुगर आहे, असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. मग शुगर जास्त प्रमाणात असणे, डायबिटीज आपण त्याला म्हणतो. तर पाहूयात आपण हा डायबिटीज काय आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. पण आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन आहे कोणतं, इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज. आता जे आपलं पॅनक्रियाज आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे, संप्रेरक आहे, तर ते तयार केलं जातं पॅनक्रियाजमध्ये. आणि त्याची जी लेवल आहे म्हणजे त्याचं जे काम आहे ते काय आहे, तर शुगर ग्लुकोज, शुगरची जी किंवा ग्लुकोज लेवल आहे ब्लडमध्ये कंट्रोल फॉर्ममध्ये ठेवण्याचं काम तो करत असतो. आलं का लक्षात तुमच्या? डायबिटीज काय आहे ते आपण पाहतोय. तर आपल्या बॉडीमध्ये जे एक हार्मोन आहे इन्सुलिन, ते पॅनक्रियासमध्ये तयार होतं आणि ते काय काम करतं, तर आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल आहे ब्लडमध्ये, ब्लडमध्ये शुगर असते आपल्या किंवा ग्लुकोज लेवल आपण म्हणूया, तर ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, इन्सुलिनचं असतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. जर इन्सुलिनचं प्रमाणच कमी होत असेल, म्हणजे इन्सुलिन पुरेशा प्रमाणामध्ये तयारच होत नसेल बॉडीमध्ये, खूप लो क्वांटिटीमध्ये तयार होत असेल, तर ग्लुकोज लेवल ते कंट्रोल करू शकत नाही. ओके, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. आणि याच आजाराला मग काय आपण म्हणतो, तर डायबिटीज असं म्हटलं जातं. ओके, पुढं आता पाहूया सिम्टम्स म्हणजे लक्षणे. डायबिटीज झाला आहे हे कसं ओळखायचं. सिम्टम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. पहा, म्हणजे वॉशरूमला सारखं रात्री जावं लागणे, म्हणजे बाथरूमला, युरिनेशनला आपण म्हणूया की रात्री खूप वेळा जावं लागणे. किंवा मग आणखी एक रिझन काय आहे, सिम्टम काय आहे, रिझन नाही म्हणायचं इथे, सिम्टम आपलं चाललेलं आहे. इन्क्रीज्ड ओबेसिटी, खूप जास्त प्रमाणात वजन वाढणे, किंवा वजन कमी होणे, म्हणजे कोणतीही गोष्ट होऊ शकते. वजन एकतर वाढू शकतं, ओबेसिटी म्हणजे फॅट होणे, आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी होणे. तर असे हे सिम्टम्स दिसून येतात. रिझन्स काय आहेत यासाठी, रिझन्स फॉर डायबिटीज, हेरिडिटी, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल स्ट्रेस. पहा, हेरिडिटरी पण म्हणजे काही पिढ्यांमध्ये अगोदरच कोणाला डायबिटीज हा आजार असेल तर पुढच्या पिढीला तो होऊ शकतो. त्यानंतर ओबेसिटी म्हणजे खूप जास्त फॅट असल्यामुळेही फॅटी पर्सनमध्ये हा होऊ शकतो. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल स्ट्रेस. तर अशा पद्धतीने हे आपण रिझन, सिम्टम्स आपण पाहिले, डेफिनिशन. थँक यू स्टुडंट्स.